तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नारायणगिरीजी महाराज की जय, पांडुरंग महाराज की जय, सब संतन की जय. माय बापांनो, सर्वप्रथम तर मी तुमचा म्हणजे नाही का ऋणी आहे, एक लेकरू आहे आणि एक तुम्हाला काही उपदेश करण्यासाठी मी बसलो नाही. एक बाबांची सेवा म्हणून मी इथं बसलेलो आहे. मग त्या बाबांची सेवा तुम्ही का करता? याचं कारण आहे, त्या बाबांनी मला माणूस बनवलं. अरे म्हणले तुम्ही तर पहिले नव्हते का? नाही ना. माझ्या जरी तुम्हाला मी माणूस दिसत होतो, पण माझातला मनुष्यत्व जागी केलाच माझ्या संतांनी केला. मला तुम्हाला खरंच नाही माहिती हो. आणि म्हणून मी तुमच्या पुढे आज बसलेलो आहे. ज्या संतांच्या माध्यमातून आपल्याला मनुष्यत्व जागे करता आलं, आज असं असणारे आपले जे मायबाप आहेत, ज्यांनी आपल्याला ह्या कर्मातून बाजूला केलं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला करण्याची जी साधना दिली, असे असणारे सच्चिदानंद श्रीपाद बाबा. आणि तुम्हाला खरं सांगू का मायबापांना, माझ्या लहान वयामध्ये मला नक्कीच माझ्या नारायणगिरीजी महाराजाचा आशीर्वाद आहे. मायबापांना चौथीला असताना मी जरुळावरून जातेगावला पायी गेलेलो आहे महाराज. त्याच वेळेला म्हणजे जनार्दन स्वामींनी माझ्या मस्तकावरचा हात ठेवलेला आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, नंतर ते गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, ह्या लेकराला आपण वारीवर सोडलं. याला दुःख वेगळं करण्याचं साधन आपण दिलं नाही. माझ्या त्या संताला दया आली महाराज. पण तुम्हाला खरं सांगू का, आणि तेच रूप घेऊन ते श्रीपाद बाबाच्या रूपात, माने बाबाच्या रूपात मला भेटले. सांगितलं, राजा मी विसरून गेलो तरी, पण एक लक्षात घे, तुम्ही संत मायबाप कृपावंत, आणि ते आपले मायबाप संत आहे, आणि ते फक्त अवतार घेतात महाराज. मग अवतार घेणारा माझा भगवंत परमात्मा आहे, तो निर्गुण निराकार आहे. तर तो भक्तासाठी धावून येतो. पण भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले अशा पासनेवरून विषय तो त्यांचा झाला नारण्यावडे जनधन माता पिता, मग निर्वाणीचा गोविंद असे मग मागे पुढे. ही भक्ताची लक्षण आहे महाराज. आणि अशा स्थितीमध्ये तो भक्त जर गेला तर भगवंताला 100% मागे पुढे राहून त्याचा सांभाळ करावा लागतो. हे ज्याचे त्याने ज्याचे त्याला टेप लावा महाराज. तर असे असणारे ते परंपरेने अवतार घेणारे तेच, पण ते रूप घेऊन आले आणि त्यांनी असं काही साधने दिलं. साधनांचे सार बीज मंत्र हरी आणि आत्मतत्व धरी तोच एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे महाराज. मी नाही बोलत, मला काही अधिकार नाही, फक्त मला एकच सेवा करण्याची बाबांनी संधी दिलेली आहे. आणि मी भगवंताला नेहमी सांगतो, शेवटच्या श्वासापर्यंत देवा काहीच लागत नाही, मग काय लागतं रे तुला? फक्त या माझ्या मायबापांची सेवा माझ्याकडनं घडावी, एवढंच मला तुम्ही बुद्धी द्या. माझ्या बुद्धीला फाटे फुटू देऊ नका. आणि म्हणून तुमच्या पुढे मी एक लेकरू म्हणून आणि लाड लाड बोलतो. मायबापांनो, हे सगळं खरं आहे. कोटी यज्ञ नित्य जो करतो आणि एक हरिनाम जपतो, सारखंच पुण्य महाराज. अरे एक यज्ञ करायला बाबा किती खर्च येतो, काय करावं लागतं. हत्तीच्या सोंडेतून जसं पाणी पडताना तेवढी तुपाची धार सोडावी लागते. काशीचे पंडित आणावं लागतात. एक सत्यनारायण महापूजा करून बघा किती खर्च येतो. असे कोटी यज्ञ नित्य, म्हणजे दररोज जो करतो ते पुण्य, आणि एकच हरिनाम जपतो ते पुण्य. सारखंच माय बापांनो. पण नाथबाबा पुढे बोलतात, एका जनार्दनी न घेवा संशय. मी माझ्या छातीला हात लावून सांगतो, पण हे म्हटले न घेवा संशय. असं कुठे झालं का? आणि इतकं खरं आहे का? एका नामामध्ये एवढी ताकद आहे का? पण मी सांगतो ना,
न घ्यावा संशय. जर तुम्ही संशय घेतला तर मी छातीला हात लावून शकतो, सांगू शकतो, निश्चयशी होय तू ब्रह्म, तू देवच होशील. पण संशय घेऊ नको. आणि संशयामुळे थोर अनिक नाही पाप घोर विनाशाशी हो वाघूर प्रणयाशी जीवी महाराज. संशयासारखं पाप ह्या जगात दुसरं कुठलंच नाही हो महाराज. एकदा जर एखादा प्राणी त्या जाळ्यात सापडला ना, समजून घ्यायचं त्याचं मरण आहे. संशयरूपी जाळ्यात जर तुम्ही सापडल्या ना, तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं पाप आहे. म्हणून संशय घेऊ नका. आणि आपलं तर तेवढंच जात नाही महाराज. काहीतरी ते दोघं बोलले, काहीतरी माझं चाललं. अरे काय संशय घेतो राजा. हा किती सोपा परमार्थ आहे. मला सांगायचं तात्पर्य असे असणारे आज आमचे मायबाप आणि त्यांचं पुण्यस्मरण आहे. तर ह्या दिवसाची वाट एक तारीख 1 वर्षापासून बघत होती. 2026 वर्ष सारखं वाट बघत होती का तो दिवस कधी येईल, का त्या संतांनी त्या दिवशी दे ठेवलेला आहे. तर आज आमचं 1 तारीख 2026 नाव जगात मोठं होईल. त्या दिवसाला किंमत आली. मायबापा फक्त माझ्या संतांनी त्या दिवशी देह ठेवला. ती एवढं मोठं परम भाग्य त्या दिवसाला प्राप्त झालं. विचार करायला लावणारी गोष्टी महाराज. आणि ते संत जर आमच्या जीवनात लाभले असतील. भाऊ पुढे या. इकडे नाही, इकडे या. तुम्हाला सांगतो इकडे या, पुढे. आता माझं परम भाग्य आमचे. खरंच त्यांच्या तोंडावरती नाही मी त्यांचे गुण गाव. इकडे पुढे या. पाठीमाग मी बोलून जात असतो. आमचा फोन होत असतो. एवढी मोठी व्यक्ती पण एवढी लहान झाली. माय बाप्पा हे ज्ञान सांगा ना मग. आज तो गुरुवार आहे. ती 1 तारीख आहे. असे कितीतरी गुरुवार गेले पण ती गुरुवार नर्वस होते. तो गुरुवार वाट बघत होता का त्या माझ्या माऊलीनं, माझ्या त्या देवानं, माझ्या त्या संतानं जो देह ठेवला तो दिवस कधी उजेडेल ती वाट बघत होती. ती 1 तारीख आणि तो गुरुवार आणि 2026 वर्ष ते आज आहे. त्याला एवढं विशेष महत्व आलं फक्त आणि फक्त त्या संताने त्या दिवशी देह ठेवला. नाही बाप्पा हो, त्या दिवसाला, त्या वाराला, त्या तारखेला जर एवढं महत्व आलं असेल, त्या संतांनी जे ते आम्हाला काय दिलं तर आम्हाला किती महत्व आलं. म्हणून तर तुमच्या समोर मी बसलो. माय बाप्पानं खरं सांगतो राजा हो, त्यांनी जे दिलं ना ते जतन करा. त्याला संत म्हणतात. संत म्हणजे सत वस्तू ज्यांनी अनुभवली त्याला संत म्हणतात. ही खूप मजेशीर गोष्ट आहे आणि फार सोपं आहे. पण आतापर्यंत आपल्याला कोणी सांगितलंच नव्हतं. पण उजळले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडियाला. नेमकं त्या संतांनी जिथं तुटलं ना तिथंच जोडलं महाराज. लख प्रकाश पडला महाराज. आणि आपण तो प्रकाश पडण्यासाठी ही वायर बदल, ती वायर बदल. आणि किती काही सोपं होतं. फक्त कुठं डीपी वरलं वायर तुटलेलं होतं ते आम्हाला अक्कलच नाही ना. आम्ही खर्च करत होतो. पण आमचे संत आले हो आणि त्यांनी सांगितलं अरे कशाला ही पळापळी करतोस राजा. नाही म्हटलं मला देवाला भेटायचं, मला देव प्राप्त करायचं. म्हणजे मग भेटला का नाही आतापर्यंत काय केलं. मी म्हटलं खूप काही केलं रे वेड्या. तिथं तुटलंय ना तेवढंच जोडायचं. आणि ते जोडलं ना महाराज. सर्वा घटी राम देहा देख सूर्यप्रकाश कसस मी भरला घन दाट हरी दिसतो. आणि दिसत जर नसेल कोणालाही नाव ठेवू नका, कोणावरही रुसू नका. आपल्यावरच आपण रुसा का राजा. तू कमी पडतोस रे चिंतन करायला. तू साधूवर तुझा विश्वास नाही राजा. साधू आहे, साधू नव्हे. माझ्या भगवंताने घेतलेला तो अवतार आहे. नक्कीच कुठेतरी तुझी डळमळ आहे. कुठेतरी काहीतरी अंतःकरणाची शुद्धी कमी पडते. ती तू कर. तुला 100% आणि 100% हा माझा भगवंत नटलेला दिसेल. आणि अधिष्ठान रूपाने तोच आहे. त्याच्यावर फक्त हे दिसतंय जगत महाराज. हे जगत नव्हे, हा जनार्दन आहे. पण कधी मी माझे हरपलो न दिसे जन नव्हे अवघा जनार्दन. मी मला विसरलो पाहिजे. देह नव्हे तो मिसरे उरला उरे विठ्ठल म्हणून. हो काय बघा ना किती काही गोड परमार्थ आपल्या हातात दिला मायबापांना. आपण खरोखर भाग्यवान आहे. अरे जेव्हा जेव्हा जाग येईल त्यावेळेला तुम्ही स्वतः हसले पाहिजे आणि स्वतः बागडले पाहिजे. याला भक्ती म्हणतात. आपल्या आनंदामध्ये गायनाचे उडे म्हटलेलं आहे. आपल्या आनंदात. आणि तो आनंद कधी तयार होतो
भाऊ तुम्ही पार तिकडे बसले, पुढे या ना जरा, या या अहो या महाराज या, आमचा तुमच्यात आनंद दडलेले, या 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 सगळेच माझे भाऊ बहिणी, माझे मायबाप आहे, मी एक लेकरू आहे आणि मी शेवटपर्यंत लेकरू म्हणूनच राहावं त्याचं कारण आहे मायबापांना. लेकरू जर होऊन राहिलं ती आई त्याला हजारो लोकांमध्ये स्तनपान करते, कारण ते तसं राहतच नाही, लेकरू आहे. आणि थोडं जर मोठं होऊन खेळायला लागलं ना, उन्हातानात ताप येतोय महाराज त्याला. म्हणून मायबापांनो मी म्हणत नाही रे, मागे घडलं नाही, आजही घडलेलं नाही, उद्या घडणार नाही. ज्या माझ्या संत तुकाराम महाराजाला स्वतः भगवंत परमात्मा विमान घेऊन आले आणि घेऊन गेले ना, त्यांनी म्हणावं लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा. आम्ही कुठे? आपल्याला टेप लावा जरा, आपण कुठे? हा, अरे संतांचं वाङ्मय हे नुसतं गायला नाही किंवा सांगायला नाही, ते आचरणात आणायला आहे. हॉटेलमध्ये नुसती वस्तू पाठ करून समजून घेऊन बाहेर पडले ना तर ढेकर कधीच येणार नाही महाराज. प्रॅक्टिकल वस्तू आहे, प्रॅक्टिकल. तुम्ही अनुभव घेऊन बघा ना, घेतला का नाही आमच्या मायबापांनी. बसल्याच्या नंतर थरथर झाली, कोणी नाचतं तर कोणी उड्या मारतं. तर माझी माय कधी चार माणसात न बसणारी हजारो लोकांमध्ये लोळली, काही विडी का ती विडी आहे? देहाचा सन्मान सुटला. मग काय झालं? तिचं जे मूळ स्वरूप होतं, शक्ती म्हणतात तिला, त्याला आत्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात. जीव दशेतून शिव दशेत गेल्याच्या नंतर ती अवस्था आहे, याला अष्टसात्विक भाव म्हणतात. हो महाराज, खूप मजा आहे. मला सांगायचं तात्पर्य, मग बाबांनी काय केलं बरं? बाबांचं हे पुण्यस्मरण आपण साजरं करतोय. एवढे तुम्ही गोड बसले, त्या साधूबद्दल एवढं प्रेम आहे. त्या साधूंनी काय केले जीवनामध्ये? 12व्या अध्यायामध्ये ओवी ती घेतो आणि तुम्हाला पुराव्याविषयी सांगतो. बघा महाराज आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती निघाला, भक्ती पंथा जगा देतू, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाच्या परी तळवटू घे. म्हणून गा नमस्कार उताया त्या मी माथा मुकुट करू तया, चिट्टाच जरूर दही आम्ही. काय काय सांगते ज्ञानेश्वरी राजा हो. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान प्लस ईश्वर, इथे ज्ञानेश्वरी. आणि कोणाच्या मुखातून पडली? अरे ज्याने अवतार घेतला कृष्ण, त्याच्या मुखातली भाषा आहे. अरे ती संस्कृत वाणी जगाशी कळेने म्हणून नारायण दयाली. ती भाषा आपल्याला तर संस्कृत वाचता येत नाही. त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे जीवाचं कल्याणाचं ज्ञान आहे. आणि म्हणून तर बाबा ही ज्ञानेश्वरी 700 श्लोकामध्ये भगवंताच्या मुखातून बाहेर पडली. म्हणजे गीता हे तत्व आहे, ते ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचा संबंध जर जीवाला कळला, स्पर्श झाला, जीव दशा जाऊन तो शिव दशेत जातो. हे आपलं मूळ स्वरूप आहे. सच्चित आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे. पण आपण सगळे जीवदशेत आहेत, मी आणि माझं, आणि दुःख बघतो. नुसतं आत्ताच नाही, जर हे नाही कळलं तर 184 फेरे फिरावं लागतात. एका एका युनीमध्ये कोटी कोटी जन्म घ्यावा लागतात. किती मोठं दुःख आपल्या पाठीमागं लागतं माई बापांनो. आता जरा बघा तुम्ही, कोण सुखी रे याच्यामध्ये? आपण मानतो ते सुख राजा हो, पण सुखी ज्याने व्हावे हो, सुखी जर व्हायचं असेल ना, त्यांनी संतांच्या समितीतच गेलं पाहिजे. आणि संत काय करतात? ते साधन देतात. साधनांचे सार म्हटलेले आहे. अनेक साधन आहे भगवंताकडे जाण्यासाठी, अनेक साधन आहे. पण त्या साधनामध्ये साधन सार म्हणजे त्याला बीज मंत्र म्हणतात. हो, आणि तो बाबांकडे त्यांनी तो प्राप्त केला. परंपरेने ती भक्ती केली, तो प्राप्त केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? आम्ही एवढं बेंबीच्या देठापासून ओरडू राहिलो, तुम्ही सगळे गारठ्यात बसले. काय कारण आहे? त्याचं कारण आहे बाबांनी काय केलं ते प्राप्त केलं. आणि मग काय केलं? ती पुरुषार्थ म्हटलेली सिद्धी, चौथी सिद्धी म्हटलेली आहे. धर्मार्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे माय बापांनो. पण त्यातले त्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद यांनी फक्त आणि फक्त चौथ्या सिद्धीला
चौथ्या पुरुषार्थाला विशेष महत्व दिलेलं आहे. हो, चौथा पुरुषार्थ त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणे आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे भगवंत स्वरूप सच्चिदानंद त्याच्याशी एकरूप होणे याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे काही गाव नाही, त्या गावाला पोहोचला, दुःख वेगळा झाला आणि असा असणारा तो मोक्ष. आणि तो कशाने प्राप्त होतो तर त्याच्यासाठी आत्मज्ञान ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. बघा बरं का, त्याला अभेद ज्ञान म्हणतात. तिथं भेदच नाही त्या ज्ञानामध्ये, त्याच्या पलीकडे ज्ञानच नाही. त्या ज्ञानाचा संबंध सद्गुरूच्या मुखातून आपल्या कानामध्ये जर झाला तर 100% आत असणारी वस्तू जागी होते. तो मी आहे, तो मी आहे. तो म्हणजे विठेवर कठेवर ज्याने सगुण साकार रूप घेतलेला आहे तो जो आहे ना, हाच तो आहे. आपण बघा माऊलींचा बघून खूप सुंदर गातो. गाऊ नका सने महाराज, समजून घेऊन जर तुम्ही गायले ना तुम्हाला गाता येणार नाही महाराज. माऊलींना निवृत्तीनाथांच्या गुरु केल्याच्या नंतर आलेला अनुभव आला. अनुभव आल्याच नंतर त्यांच्या मुखातून बाहेर पडला झालेला आनंद. तर त्यांनी सांगितलं रूप पाहता लोचनी. लोचन म्हणजे डोळे. मग आतापर्यंत त्या डोळ्यांनी त्यांना दिसावं का नाही, पण ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आज उधरलो गुरु कृपे. का महाविष्णूचा अवतार असणाऱ्यांनी म्हणावं हे. जीवनामध्ये राजा हो, सद्गुरूची संताची किती मोठी कृपा होते, किती मोठं परम भाग्य आहे, किती मोठं त्यांचं महिमा आहे, की जेणेकरून आपलं फार मोठं दुःख लचंड बाजूला होतं. माय बापांनो, असे आपल्या जीवनामध्ये आणि ज्यांनी अवतार घेतला आपल्यासाठी असे असणारे श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, नारायण बाबा असतील, रोहिदास बाबा असतील, पांडुरंग दादा मडके असतील. 100 एकर जमीन होती त्या महात्म्याची महाराज, पण डोक्यात ठेवली नाही. त्यांच्या डोक्यातच नव्हतं. फक्त आणि फक्त हा बोध मिळाला आणि सांगितली सेवा करा. तर जड जीवापर्यंत ती पोहोच केली. त्याच्या बदल्यात कुठलीच अपेक्षा केली नाही. निरपेक्ष सुचिर दक्ष म्हटलेलं आहे. हो, सेवा म्हणून हे कार्य करायचं. आणि मी पण एक लेकरू म्हणून तुमची सेवा करतो. बाबांनी सांगितलं राजा टपाल फक्त पोहोच कर. मग टपाल पोहोच करणारा एक कोण आहे? नोकर आहे. हो, नोकर. ज्याचं टपाल पोहोच होत तो श्रीमंत आहे. तुमच्याच ठिकाणी असणार तुमचं टपाल म्हणजे तो परमात्मा तुम्ही आहे. हे टपाल आम्ही फक्त पोहोच करायचं काम करायचं, त्याच्या बदल्यात कुठलाही संबंध येत नाही. ते टपाल तुमचं होतं, त्याच्या बदल्यात तुम्ही तसे राहत नाही. दूध देतात, चहा पाजतात, जेवायला घालतात. आम्ही आमचं परम भाग्य समजतो. बस आम्ही तिथं खुश आहेत महाराज. आणि शेवटपर्यंत आम्ही टपाल पोच करायचं काम करावं मला असं वाटतं. तर बघा ना तुम्ही आता जे म्हणजे ते ज्या तत्वाने चौथ्या पुरुषार्थाने म्हणजे त्या भक्तीनं त्या नामानं आणि जीवाचा जर शिव होत असेल हा अनुभव त्यांना आला. मग त्यांना राहवलं नाही. आपला तर म्हणजे दुःख वेगळं आपण झालो यात नवल नाही. पण बुडत असे जन नाही देखावे डोळा म्हणून तेसे हिताचा कळवळा. म्हणून संत अरे वेडे होते का आमचे नारंगीरीचे महाराज. अरे उभा राहता येत नव्हतं, तुम्ही दोरीला धरून उभं केलं महाराज त्यांना. दोरीला बाबा पण सांगा ना मग काय घेतलं आम्ही, काय घेतलं. अरे किती तळमळ होती त्यांना, स्वतःला उभं राहता येत नव्हतं तरी त्यांनी तुम्हाला ते मार्गदर्शन शेवटच्या श्वासापर्यंत गेलं. पण साधू कधी कळले महाराज, त्यांनी देह ठेवल्याच्या नंतर साधू कळतो महाराज. साधू कळे मरणी, शूर कळे रणंगणी. हो महाराज, हो ते नंतर कळतं. पण वेळ निघून गेलेली. आता तुम्ही भाग्यवान आहे. याच दे याच डोळा भोगीने मी मुक्तीचा सोळा. इथंच तुम्हाला मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. माय बापांनो आजच तुम्हाला मोक्ष प्राप्त झालेला आहे. नाही म्हणायची सोय नाही, फक्त त्या तत्वा शिकून बोला तुम्ही. हो, शरीर संबंधाने कर्म करा आणि मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे सूक्ष्म शरीराने त्याचं चिंतन करा. मेळ बसला म्हणून समजा. हो, आमचे संत असे शरीरधारीच होते.
पण आपल्याला त्यांची किंमत कळली नाही. हो, ते भगवंत होते, आपल्यासाठी आले होते. खूप अट्टहास केला, पण गेल्यानंतर आपण रडत बसतो. व्यवहारात सुद्धा आई वडील गेल्याच्या नंतर ते बाळ रडतं, पण आहे तोपर्यंत त्याची किंमत त्यांनाही कळत नाही. हा व्यवहार आहे ना, तसा परमार्थ माय बापांनो, ऐका ना मग. तर हा अनुभव आला कोणाला? ज्ञानेश्वर महाराजाला. आणि त्यांच्या मुखातून सद बाहेर पडलं. सद्गुरु सारिका सोयरा सज्जन म्हटलेलं आहे. काय काही कल्पना करते तू? जशी माझी माये ना, माहेरचं खाती सासरचं गाती माहेरचं ते दळण दळताना भावाचं काय, ते वाड्याचं काय वर्णन करते, ते प्रेम तयार होतं ना, तसं माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं सद्गुरूच्या आणि म्हणजे संगतीत गेल्याच्या नंतर मला काय लाभ झाला, इतका आनंद झाला. आणि त्यांच्या मुखातून सद बाहेर पडलं. त्या आनंदाच्या भरामध्ये ते म्हणले, सद्गुरु सारिका सोयारा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे. अरे भले भले सोयरे ना आपले नारंगीजी. मी म्हंटल, अहो ज्ञानेश्वर महाराज काय असा सोयरा तुम्ही त्याचं गुण गाता? काय दिलं त्यांनी तुम्हाला? माझ्या सोयऱ्यांनी मोटर गाडी दिली, 4 एकर जमीन दिली, बंगला दिला. राजा, बंगला कधीतरी भंग पावेल रे, शेती कधीतरी पडत पडेल रे राजा, दिलेली गाडी कधीतरी पंचर होईल. मग काय दिलं तुमच्या सोयऱ्याने? काहीच दिसत नाही. अरे दिलं ना, दाविले निधान. निधान म्हणजे धन, वैकुंठीचं धन मला दाखवलं. तो परमात्मा त्याची भेट घालून मला दिली. म्हणून माझा सोयरा आहे ना, तो सज्जन आहे. कसा आहे? सज्जन आहे. त्याने जे मला द्यायचं ना, माझं कायमच कल्याण करून टाकलं. आता मला काहीच कमी नाही म्हटले. अरे बापरे, म्हटलं काहीतरी वेगळंच बोल. ज्ञानेश्वर महाराज खरंच तुमचा अनुभव सांगितला बा. आतापर्यंत मला गाडी दिली, ती पलटी झाली, गेली म्हणले, दुःखात आहे. खरं आहे म्हणले ना, संपणारी वस्तू तुम्हाला दिली. अरे बापरे, अजून काय सांगा ना तुमच्या, मला ऐकू असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे बोलतात, सद्गुरु सारिखा सज्जन सोयरा दाविले निधान वैकुंठे. सद्गुरु माझा, माझा तुमचा नाही. माझं लहान लेकरू म्हणतं, माझी आई आहे, माझी आई आहे, माझा बाप आहे, माझी मम्मी आहे. काय प्रेम आहे होत्या बाळाकडं, किती प्रेम आहे. माझी उठ, माझी आई आहे. काय प्रेम आहे त्या लेकरामध्ये, बघा ना. तसं ना ज्ञानेश्वर महाराजांमध्ये ते प्रेम तयार झालं सद्गुरु बद्दल. आणि ते म्हणतात, सद्गुरु माझा जीवाचा जिव्हाळा. बस म्हटले, काय बोलणार म्हणले, जीवाचा जिव्हाळा. असं काय केलं सांग ना. फेडेले पांग प्रपंचाचे. माझा पांग फिटलं, मला त्यांनी दुःख वेगळं केलं, मला समुद्र स्वरूप केलं. त्या मिठाने सांगितलं, एवढा एवढा खडा होतो, लय फजिती झाली, पण जेव्हा मला कोणीतरी पोहोच केलं, समुद्रात टाकलं, मी राहिलोच नाही, मी समुद्र स्वरूप झालं. तुमची नजर पुरणार नाही एवढा मी होतो. पण मला माहित नव्हतं मी खडा म्हणून खडखड करत होतो. आजही आपण मिठाचेच खडे खडखड खडखड करतो, पण तुम्हाला माहित नाही राजा हो, तुमची उंची किती आहे, किती उंची आहे राजा हो. अरे तुम्ही देव आहात, देव. पटल का ताई? नाही का? मग देव नाही तुम्ही? म्हणले, हा मी आहे. अरे हा तू नाही आहे, या घरामध्ये राहणारा तू आहे. त्याला ओळख, आणि ती ओळख करून देणारा, ज्यांना ओळख झाली त्यांना संत म्हणतात. त्यांची आज पुण्यतिथी आपण साजरी करतो. आपल्याला आनंद झालेला आहे का बाबा? हो, तुमची आठवण झाली आज. ह्या दिवशी तुम्ही स्वरूपाकार झाले, स्वरूपाकार झाले, दिसत नाही, पण आम्हाला जागवलं ना बाबा. काय द्यावे त्याशी व्हावे उतरे बाबा, ठेवी तो पायी जीव थोडा. बाबा मी काय देणार आहे? एवढं काही तुम्ही मला दिलं, मला तुम्ही माणूस बनवलं. माणूस नाही मला, मी तो सच्चित आनंदाचं माझं स्वरूप आहे, ते मला दाखवलं बाबा. मी काय देऊ शकतो? फक्त तुमचे गुणगान गाऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजाला मी म्हणलं, महाराज काहीतरी सांगा बा, सद्गुरू बद्दल काय प्रेम आहे हो, सांगा ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, हो बघा बरं का, सद्गुरु माझा अनाथ माऊली. माऊली माझी ती. अरे माऊली म्हणजे आईचं रूपक केलं? म्हणले हो. का असं? मला कोणीच नव्हतं, अनाथ झालो होतो मी,
कुठेतरी रडत होतो, मला कोणी उचलायला तयार नव्हतं. पण माझ्या सद्गुरूने मात्र काय केलं, माझी माऊली झाली, मला जवळ केलं. राजा हो, कोण म्हणतं, सर्वसाधारण माणूस गल्लीतला म्हणत नाही राजा हो, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्यांनी म्हणावं आणि ते तत्व तुमच्यापर्यंत आलं. अरे सद्गुरूची नुसती आठवण झाली तर डोळ्याला धारा लागायला पाहिजे महाराज. याला भक्ती म्हणतात मायबापांनो, याला प्रेम म्हणतात. त्या माझ्या मायबापाबद्दलचं हे प्रेम आहे राजा हो. केवढं मोठं धन दिलं ना, संपणारं धन दिलं राजा आपल्याला. आपली आपली ओळख आपल्याला करून दिली. आता पण त्या शरीराला मी म्हणत होतो, शरीर संबंधाने माझं म्हणत होतो आणि भयंकर दुःख भोगत होतो. त्या दुःख वेगळं माझ्या सद्गुरूने केलं. हे नश्वर आहे सगळं. शरीर माझं जाणार आहे, शरीर संबंधाचा पसारा माझा नाही. बघा ना तुम्ही, तिथं जागवलंय मला. हो, जगाचा जो मालक आहे त्याचं मी लेकरू आहे. नव्हे नव्हे त्याने मला कुशीत घेतलेलं, मला काय कमी आहे असं का वाटू नये आपल्याला. दगडा मातीहून भांडतोय आम्ही. अरे दगड माती तुझ्या बरोबर येणार नाही राजा, हे शरीरच तुझं नाही. त्या संबंधाने दगड माती झालीच कूद. हे मोठं अज्ञान आहे आणि ते अज्ञान फक्त घालू शकतो माझा सद्गुरू नाथच. हा अंधार किती बल्ब लावले तरी जाणार नाही, पण जाणार नाही. सूर्य उगवल्याचं तो राहतच नाही. ती ताकद माझ्या त्या सूर्यनारायणामध्ये आहे. तेच ज्ञान, मग तेच आता माऊलीने उभी घेतली, तेच ज्ञान पैगा बर्वे. पैगा म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही. बर्वे म्हणजे तुमचं कल्याण करतं ते ज्ञान. फक्त आणि फक्त संताच्या पाय धरल्याच्या नंतर मिळतं महाराज. शरण जायला आपल्याला फक्त जावं लागतं. बाबा काही करा पण ध्यानात ये. हो ध्यान मला ते बाबा, कारण माझं कल्याण काही साधण्याने मी करील, विश्वास ठेवील. हो महाराज. त्याच्यानंतर मी ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं, अहो सांगा ना, अहो सांगा ना, खूप मला ऐकूच वाटतं. तुमचं कल्याण झालं त्या संताच्या मार्फत, अजून काय काय तुमच्या सोयऱ्याने काय केलं, सज्जन सोयऱ्या. हो सद्गुरु माझा अनंत माऊली, आणि काय केलं, कृपेची सावली केली मज. कोणती सावली? कृपेची सावली. झाडे सावली तरी इकडे तिकडे जाईल. आणि कृपा कृपा दृष्टी निहाळले आपुल्या पदी बैसविले. कुठं संत काय वर्णन करणार, पण लाड लाड मी आता लेकरू म्हणून वर्णन करतोय बाबांचं. राहोत नाही माई बापा, आपली उंची तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. लहान लेकराला राहत नाही, ते बोलतय, बोबड बोलतय. आता बोबड बोलणं चांगलं आहे का महाराज? पण माय म्हणते काय माझे लेकरू बघा ना काय गोड बोलतय. अरे काय बोलतय हे कळा ना, पण काय ते लाड लाड बोलत आणि आई त्याचं कौतुक करत. तसे लेकरू बोबड बोलतय आणि तुम्ही संत माय बाप माझं कौतुक करतात. मी माझं परम भाग्य समजतो महाराज. बालक बोबडा बोले चाले विचुका पावले, चोज करून माऊली रिझे जेवी. माऊलींची चुवी. मायबापांना तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला ना राजा, आपली फार मोठी उंची रे. कुठेतरी रडत बसायचं काम करू नका, दुःखी व्हायचं काम करू नका रे राजा. हे सुख दुःख आहे, शरीर संबंधाचे, आपल्याला त्याचा तिळ मात्रही धक्का नाही. पण आम्ही काय केलं, ते सगळं ओढून घेतलं अज्ञानाने आणि विनाकारण सुख दुःख भोगतो. मायबापांना ऐका ना पुढे, अजून सांगा ना. अहो सांगा की, ज्ञान देव म्हणे अवचित घडले. अहो म्हणले माझ्या ध्यानी म्हणी नव्हतं, अचानक घडलं. असं काय घडलं सांगा ना. अहो ज्ञानेश्वर महाराज मला सांगा, ऐकू असं वाटतं. निवृत्तीने दिलेले निज बीज. अचानक माझ्या स्वप्नी ध्यानी नव्हतं, माझ्या श्रीमंत असणाऱ्या सोयऱ्याने काय नाही दिलं मला, निवृत्तीने दिले निज बीज. निज म्हणजे तुमच्यात असणार बीज, म्हणजे तो परमात्मा माझ्या हातात दिला का तो तू आहेस. म्हणून मी म्हटलं काय म्हणावं माझ्या सद्गुरूला, म्हणून सद्गुरू सारिका सोयरा सज्जन दावेले निधान वैकुंठीचे. आणि तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडली. सर्वांच्या मायबापांना तुमच्या हात पाया पडतो. विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून तुम्ही जगत राहा. तुमच्या वाट्याला दुःख येणार नाही. तुम्ही जरी म्हटले ना का थोडस दुःख पाहिजे मला, कोणीतरी द्या हो. अरे बॅटरी घेऊन अंधार धुंडतोय मी. म्हणले काय चाललं, म्हणलं मला थोडा अंधार सांगितला औषधाला, माझं पोट दुखतंय. शेंडे महाराज म्हणले वेडे का तुम्ही? म्हणलं का? अरे बॅटरी हातात असल्यावर अंधार पुढे येईलच कसा. ए बापरे,
मग तुम्ही जर त्या भगवंत नामाशी सन्मुख राहिल्यावर दुःख येईलच का, हे त्याचं उत्तर आहे. हो महाराज, इतका गोड परमार्थ आपल्या हातात आलेले असे असणारे आमचे, आणि टाइम झालेला आहे. खूप काही सांगायसारखं आहे आणि खूप ऐकायसारखं पण आहे. पण एकच इथं स्थिर व्हायचं का आपलं परम भाग्य आहे का काहीतरी कुठे तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावे सापडला. हो, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, कोणतं? संत चरण रज लागता सहज. संताचे चरण कोणते पण, हे लक्षात घ्या. बघा बरं, संत चरण रज लागता सहज. सहज सहज लावलं म्हटलं, इथं 50 फुटाचा गज होता, सगळं सोनंच झालं. अरे बापरे, मला असं काय होतं म्हणले, परीस होता. मग परीसात ती ताकद आहे, त्याचा स्वभाव आहे का सोनच करणं. मग ऐका ना तुम्ही, संताच्या त्या चरणामध्ये एक पावर आहे महाराज, ती पावर आहे. त्या संताच्या चरणाचा तो स्वभाव आहे. सहज जरी लागले तरी त्याचा परिणाम होतो आपल्या अंतःकरणामध्ये. जी वासना होती पुन्हा पुन्हा जन्माला घालणारी, ती बाद होते, जळून खाक होते. आणि एकदा ती वासना बाद झाली त्याच्यानंतर मग राम नामामध्ये, ऐका, राम नामामध्ये, राम नामी उपजे आवडी. एखादं म्हणा नाम नाम काय घेऊन बसले, उघडा मंत्र जाणार आणि रामकृष्ण हरी म्हणा. अरे मी म्हणतोय ना, तो उघडा आहे याचा अर्थ गुव्य असायलाच पाहिजे. सुख आहे एका बाजूला, दुःख असायलाच पाहिजे. एक बाजूला ज्ञान आहे, एका बाजूला अज्ञान आहे. एका बाजूला छापा आहे, एका बाजूला काटा आहे. एका बाजूला स्त्री आहे, एका बाजूला पुरुष आहे. हा जसा महाराज नियम आहे ना, तर याचा अर्थ उघडा मंत्र जाणार आणि रामकृष्ण हरी म्हणा, याचा अर्थ गुव्य मंत्र असायलाच पाहिजे. बघा तुम्ही जरा बारकाईना कधी डोक्याला खाजवा ना जरा. हो, असं खाजवा. रुपया जर हरवला ना, असं खाजवून खाजून मला सापडला. बघा आता, मग इथं काय डोक्याला तुम्ही खाजवत नाही, याचा अर्थ का त्या बुद्धीला तिचं वैभव का दाखवत नाही, त्या बुद्धीला वेगळं का दाखवता. इथून माझा बाण, इथून माझा दगड, इथून माझा अंक. अरे दुःखाला कारण आहे राजा, तुमच्या पाया पडतो मायबापांना, हे सगळं सोडून जायचं रे. तुमच्या पाया पडतो. तुम्हाला जर खरं सुख भोगायचं असेल ना, हे सगळं डोक्यात सुरुवात करा. माझा परमात्मा एवढा श्रीमंत आहे ना, जगाचा मालक आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या पासून तुम्ही जर त्याला काहीच बोलले नाही ना, 2 फूट इकडे येऊ द्या, त्याचे जनावर चरू द्या, पण एका गुंठ्यामध्ये 1 एकरची किंमत काढून देईल महाराज. लक्षात घ्या. हो, एकच ट्रॅक्टर नेईल ना तो, त्याचे गेले 2000 तुमच्या जातील 4000 हे त्याचा परिणाम आहे. जरा डोक्यात ठेवा तुम्ही मायबापांनो. काय लागतं रे जगायला, काय लागतं जगायला मायबापांनो. अरे जेवारीची पण चालती रे, आणि चपाती पण चालती रे. बासमती तांदूळ खात असेल आणि साधा खात असेल, सकाळी जाऊन बघा वास वेगळा येतो का. काय नादी लागले महाराज, हा काय नादी लागले जरा. अरे मनुष्य दे पुन्हा नाही, मनुष्य दे पुन्हा नाही, तो मिळाला ना, तो कळालाय आपल्याला की याच डोळा भोगीने मी मुक्तीचा सोहळा, तो कळालाय. या देहाचे ज्ञाने सतचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकोनी दिला. माझ्या भगवंताने एवढी कृपा केली, हा देह दिला, आणि या देहाच्या माध्यमातून त्याचा जर वापर योग्य केला ना, ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी जर वापरला ना, सच्चित आनंद ज्याचं स्वरूप तो माझा भगवंत, ते तुम्हाला होता येतं. बघा काय किती खूप बोलण्याच्या पलीकडे महाराज. आणि मला असं वाटतं मस्त थांबू, मी एवढंच बोलू शकतो. तुम्ही भाग्यवान मंडळी आहे. हे कसं तुम्ही समजून घेतलं त्याच्यावर मला सांगायचं होतं. मग राम नामी उपजे आवडी, आणि सुख घडू घडी वाढवू लागेल. मग सुख कुठे वाढलं म्हणले, रामाचं नाम तर मिळालं. सुख अहो आहे ना म्हणलं, कुठलं, पैसा पाणी नाही, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. अरे ते बाईने काय झालं म्हणले, आता खडखड खडखड केली, रडू राहिली म्हणले. काय झालं ताई दुःख. वेडा, ए वेडा, संताचे चरण त्यांना मिळाले. संताचे चरण सांगू का, दिव्य साधना आणि दिव्य बोध. पहिला अनुग्रह म्हणजे दिव्य साधना, आणि प्रबोध म्हणजे दिव्य बोध. हे 2 संताचे चरण आहे. मग रामगिरीजी महाराजचे चरण नाही का कामाचे, 100% तिथं लोटांगण घ्यायचं म्हणले. त्यांचंच काय, माझे का नाही. मी त्या रेंजमध्ये गेलो नाही, ते दिसायला
कोण आहे? माणसासारखे, पण असायला मात्र भगवंत आहे, म्हणून त्यांचे चरण ते बरोबर आहे. आणि ते चरण जर तुम्ही हृदयस्थ प्रगट केले, तशी जर वृत्ती झाली ना, तुमचे चरण मी धरू शकतो. नाही म्हणायची सोय नाही माय बापांनो. बघा बाहेर काही नाही का तुम्ही. आणि मग हे सुख दिसायला लागलं, त्या माध्यमातून दिसायला लागलं, डोळ्यातून पाणी येतं, कंठ दाटून येतो. काय कारण झालं? तर हृदय प्रगटे रामरूप. ते रामरूप जे होतं ते प्रगट झालं. कोणामुळं? संत चरण रज लागत असत. संतांचे ते दिव्य साधना आणि दिव्य बोध नाम आणि म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध मिळाले आणि बस हे काम झालं. मग सगळेच म्हटले अरे लई सोपं आहे. मग म्हटले मग तुम्हाला मिळालं, आम्हाला काय मिळत नाही? त्यांना मिळालं, मीच का राहिलो? मग त्याच्यासाठी तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. सुलभ आहे, कोणाला घेता येते, पैसे लागत नाही. स्त्री असो पुरुष असो कोणी असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, सुलभ आहे, कोणाला घेता येते, कारण तिथे पैशाचा संबंध नाही. गोमट म्हणजे तुमचं कल्याण करतं. मग सगळ्यांना का नाही? सगळ्यांना का नाही? तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, परी उपष्टे पूर्व पुण्य. अनंत जन्मात मागच्या जन्माचं ज्याचं पुण्य त्याला मिळतं. मायबापानं जरा विचार करा. तुम्ही इथं आलात, हे नाम तुम्हाला मिळाले, साधनेवर तुम्ही आरूढ झाला, मागच्या जन्मातलं नक्कीच पुण्य होतं. त्याच्यामुळे जर साधना मिळाली आणि आता त्या साधनेवर जर राहिले या जन्मात, तर पुढच्या जन्मात भगवंत स्वरूप झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. पुंडलिकावर यायचं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवंत माऊली ज्ञानेश्वर सद्गुरुनाथ महाराज सब संतांनी की जे. आता पांडुरंगाची आरती, माऊलीची आरती.